भारत हा कृषीप्रधान देश आहे. निबंधात आणि भाषणात वापरलं जाणारं गुळगुळीत वाक्य सध्या बोचरं झालंय. हवामानाच्या बदलांचं अस्मानी संकट आणि सरकारी धोरणांचं सुलतानी संकट. कापूस, कांदा आणि आता त्या पाठोपाठ द्राक्ष. गेल्या महिनाभरात नाशिक जिल्ह्यात 6 द्राक्ष उत्पादकांनी आत्महत्या केल्या. 19 नोव्हेंबरला निफाड तालुक्यातल्या उगावचे दत्तू पानगव्हाणे, 29 नोव्हेंबरला नाशिक तालुक्यातल्या नाणेगावचे ज्ञानेश्वर अडके, 30 नोव्हेंबरला दिंडोरीच्या खेडगावचे किरण रणदिवे, 2 डिसेंबरला मालेगाव तालुक्यातल्या एसगावचे विनोद शेलार, 5 डिसेंबरला निफाड तालुक्यातल्या ओझरचे संदीप निंबाळकर आणि 8 डिसेंबरला आवणखेडचा किरण जाधव. किरणच्या वडिलांनी यंदा द्राक्षाचा बाग गमावला आणि तरणा ताठा मुलगाही. कर्ज काढलं मामूर, त्याच्यात टेन्शन घ्यायचं, तो कर्ज, बहिणीचं लग्न करायचं, कायम त्या व्यवस्थेतच राहायचं. काय करावं असं त्याला सुचतच नव्हतं. उत्पन्न नसल्यामुळं काहीच नाही, शेतीला तर भांडवलच लागतं. या भांडवलापायी किरणवर 12 लाखांचं कर्ज झालेलं. त्यात अवकाळी पावसानं सगळ्या आशांवर पाणी फिरवलं. बहिणीच्या सोनालीच्या लग्नाच्या सोहळ्याऐवजी किरणचा अंत्यविधी जाधव कुटुंबाला करावा लागला. उत्पन्न नाही 2 वर्षापासून. त्याचे टेन्शन मध्ये राहायचं. ट्रॅक्टरचं झालं 1 वर्ष झालं. त्याच्यानंतर मग असंच इकून तिकून भांडवल आणायचं. ते भांडवल पण फिटत नव्हतं. तो म्हणायचं करायचं काय. देना बँकेचं कर्ज काढलं. त्याच्यात भाऊ बहिणीचं लग्न करू, तर ते लग्न पण नाही झालं. पैसे कुणी गेले ते समजलं नाही. तो म्हणतो दिसायला 12 लाखांचं कर्ज, पण त्यातले 5 लाख सोसायटीच्या थकीत कर्जात गेले. 1 लाख कर्ज काढण्यासाठी द्यावे लागले आणि 3 लाख तर ट्रॅक्टर बरोबर बुडाले. गेल्याच वर्षी त्याच्या ट्रॅक्टरचा ऍक्सिडेंट झालेला. कंपनीनं तोही इन्शुरन्स बुडवला. इन्शुरन्स मिळाला नाही. आम्ही त्यानं मस्त चक्रा मारल्या, साहेबांकडे गेला. साहेब काही नाही, मिळालंच नाही ते इन्शुरन्स. पासच झाला. हा ताण सहन न झाल्यानं किरणनं आत्महत्या केली. आज मागे राहिले निराश बहीण, हताश आई आणि हतबल वडील आणि वाया गेलेली द्राक्षबाग. नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या सत्रामध्ये काही गोष्टी सामायिक आहेत. सर्वात पहिली आणि गंभीर बाब म्हणजे यातले बहुतांश शेतकरी 22-23 वर्षाची तरुण मुलं आहेत. दुसरी बाब म्हणजे यांच्या प्रत्येकाच्या डोक्यावर सरासरी 8 ते 10 लाख रुपयाचं कर्ज आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे यातल्या बहुतेकांच्या घरामधल्या मुलींची लग्न ह्या सीझनवरच अवलंबून आहेत. एकीकडे शेतीचा वाढता खर्च आणि दुसरीकडे प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण करताना होणारी फरफट. द्राक्ष उत्पादक शेतकरी याच कात्रीत सापडलाय. शेतकऱ्यांसाठी जे शासन कर्ज देतं ते पीक कर्ज आणि एमटी लोन, त्यामध्ये शेतकऱ्याच्या प्राथमिक गरजा भागत नाही, आजार पण भागत नाही. मग त्यामुळे तो इकडून तिकडून कर्ज काढतो, परत ते वाढतं. त्यामुळे त्याचे सर्व गैरसोयच वाढत जातात. संपूर्ण देशात नाशिक जिल्ह्याचा पतपुरवठा आराखडा सर्वात जास्त आहे. लाखात कर्ज उचलणारे द्राक्ष बागायतदार आणि थंड हवेवर डवरणाऱ्या द्राक्ष बागा. एकेकाळी ही अभिमानाची बाब होती, पण सध्या हाच कर्जाचा विळखा मृत्यूचा सापळा बनतोय. कर्ज काढायला जर गेलं तर सर गव्हर्नमेंट म्हणतं का 60% तुम्हाला देतो, पण तिथं सगळा एजंटचा बाजार झालाय आज. मग कोणीतरी एक एजंट घालायचो, तो 5% पैसे घेतो. आणि जे आम्ही टेक ओव्हर करू राहिलो, सोसायटी जर आमच्या पुढे फिरत नसली तर मग वाढीव लोन घ्यायला आहे ना, तर ते पैसे भरायला बी ते म्हणते तुम्ही भरा आधी. शेतकऱ्याकडे ते पैसे राहत नाही, मग ते कोणतरी सावकाराकडून 5-10% महिन्याला घेऊन ते पैसे भरावे लागते.
पॅकेजेस, सरकारी घोषणा यावरचा यांचा विश्वास तर केव्हाच उडालाय. या ज्या घोषणा आहे यांनी काहीही होणार नाहीये. यातून जर सरकारला काही शेतकऱ्याचा हिताचा काही खरंच निर्णय घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष शेतात काम केलेलं आहे, विनाकारण एअर कंडिशन मध्ये बसायचं आणि तिथं बसून निर्णय घ्यायचे असं घेऊन चालणार नाही. एका एकराच्या द्राक्ष बागेचा उत्पादन खर्च लाखाच्या घरात चाललाय. यंदा छाटणीची मजुरी दुपटीनं वाढलीय. औषधांच्या खतांच्या किमती चौपट झाल्या. आधी सोसायटी थकली, नंतर खासगी बँकांचाही कर्जाचा बोजा वाढला. उसनवारीनंही सीमा गाठली. नाणेगावच्या ज्ञानेश्वर अडकेंनाही याच चिंतेनं घेरलं होतं. आधीचं 8 लाखांचं कर्ज, फवारणीच्या औषधांसाठीची उसनवारी 70-80 हजारांच्या घरात गेलेली. त्यात पावसानं घात केला. फवारणीनंतर बागेत गेलेले अडके पुन्हा घरी आलेच नाहीत. पाऊस आला तर ते फुलारत होतं ना, मग आता गेला आपला बाग. सगळं पूर्ण असं पलटे झाले होते ते फांडे, म्हणून गेलाच आता आपला बाग, काही राहत नाही. ते म्हणायचे मदत करू बा, निघून जायचं, बाकीचं काय काय झाले सगळे. अडकेंच्या आत्महत्येनंतर राजकीय नेत्यांची त्यांच्या घरी रीग लागली. म्हातारी आई, तरणी पत्नी आणि लहान्या मुलाला सोडून ज्ञानेश्वर अडके निघून गेले. ज्या बागांनी समृद्धी दाखवली तीच बाग काळ बनली. द्राक्षाचं हे संकट आजचं नाही. गेल्या 3 वर्षांपासून द्राक्ष बागायतदार वेगळ्या वेगळ्या कारणांनी भरडला जातोय.